प्रेक्षकांनो, मालिकेचा भाग खरंच खूप छान दाखवलाय बरं का आज. यमुना अमृता दोघींनीही उदयची गाडी खराब केलेली असते, पिकळवलेली असते आणि उदय यमुना आता मोठा तमाशाच उभा करतो. कावेरी त्याला शब्द देते की तो यायच्या आत गाडी रिपेअर झालेली असेल आणि खरंच कावेरीने कमाल करून दाखवली हा. कारण स्वतःच कावेरीने उदयची गाडी रिपेअर करून 25,000 वाचवलेत. सोबतच कावेरी विद्याची पहिली ऑर्डर पूर्ण सुद्धा झाली. आता त्यात अमृता यमुना दोघींनीही त्या ताईंना हुलकावणी देऊन यांचा बिझनेस बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बिझनेसमध्ये खोडा घालण्याचाही प्रयत्न केला. पण शेवटी कावेरी विद्या जिंकल्या बरं का. पहिली ऑर्डर पूर्ण करून त्यांनी मासोबतच घरातल्यांच्या कडवट विचारांवरती मातही करून दाखवले. पण आता मांनी कावेरीला मोठ्या अडचणीत आणले. आता नक्की काय घडले ते बघणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माफ करा प्रेक्षकांनो, आज रिव्ह्यू द्यायला उशीर झालाय, पण आजचा भाग खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा. अमृता यमुनाने मुद्दामच उदयची गाडी बिघडवलेली असते, जेणेकरून खर्च वाढेल आणि मग काय कावेरीला माघार घ्यावी लागेल, हार पत्करावी लागेल. दोघांनाही हे करून आसुरी आनंद मिळत तर असतोच. दोघेही ठरवतात प्लॅन की आता या गाडीला साधारण 15,000 ते 20,000 रुपये खर्च येईलच. मग कावेरीकडे फक्त 10,000 उरतात. आता त्यातूनही सर्वांसाठी जर भाजी आणायची म्हटली तरी 2-2,500 रुपये लागतील आणि उरलेल्या पैशात कावेरी मग काहीच करू शकत नाही. मोठ्या टेचात यमुना अमृताला सांगते की अमू, आता बघ त्या कावेरीची कशी वाट लागते ते. बघूयात ना यमुना, तुझा प्लॅन फसतो आणि कावेरी कशी पुन्हा तुमच्यावरती वरचढ ठरते ते. यमुना म्हणते बघ आता त्या कावेरीची कशी बोलती बंद होते ते. त्यावर अमृता सांगते की हो ना, आता त्या कावेरीचा कॉन्फिडन्स आणि पैसे दोन्हीही आपण 0 करूयात. आणि दोघेही आनंदाने एकमेकींना टाळी देतात. इकडे घरात यश कावेरी दोघेही भाजी घेऊन येतात. काकू जेव्हा ती भाजी पाहते तेव्हा विचारते की अगं इतकी भाजी. आता कावेरी सांगते की काकू, आम्ही ना आठवड्याभराची भाजी फक्त 1,500त घेऊन आलो आहोत. आता ती काकूंना विचारते की आपण आता नक्की कोणती भाजी करायची, फ्लॉवरची करूयात. काकू सांगते की हो ग, आता तर तीच पटकन होईल. इतक्यातच मा येतात. येता क्षणी यशला तिथे पाहताच त्या मुद्दामच टोमणे मारतात की यश, इथे काय करतोयस तू, की आता बायकोला भाजी वगैरे पण चिरून देणार आहेस. आता तर मांना इथे सुद्धा आक्षेप असतो. येतात आणि सगळ्या भाज्या पाहतात तेव्हाच त्या कावेरीला विचारतात की हे काय, अख्खी मंडई उचलून आणलेत की काय तू, आणि कसल्या भाज्या घेऊन आलीस तू. तेव्हा कावेरी उत्तर देते की मा, या सगळ्या भाज्या होलसेल आहेत, स्वस्तात घेऊन आलो आहोत आम्ही. मा स्वतः भाज्या चेक करतात आणि इथे सुद्धा त्या कांगावाच करतात. कावेरी, अगं ह्या भाज्या स्वस्तात जरी आणल्या असतील ना तरी तोटाच झालाय आपल्याला. हे काय, या असल्या खराब झालेल्या भाज्या खायच्यात का आपण. कावेरी समजावते की मा, हे बघा मी बनवते ना भाजी, आणि जर तुम्हाला ती खराब वाटत असेल तर मी वरवरचं काढून घेते ना, मी पटकन स्वयंपाकाला लागते. आता तर माझी बोलतीच बंद होते, कारण त्या चुकाच काढू शकत नाहीत ना, त्यांना तर फक्त तेवढा चान्स हवा असतो. कावेरी विद्याची तारेवरची कसरत जरी चालू असती तरी सुद्धा आता खूप मोठा गोंधळ होऊन बसतो. कारण रागाच्या भरात उदय तिथे येतो. यशला तो मोठ्याने हाक मारतो. सर्वजण तिथे जमा होतात. यशला तो विचारतो की मा, हे बघ मला आता ऑफिसला जायचं आहे, तू माझी गाडी घेऊन गेला होतास का. हे सगळं यश तू मुद्दाम तर केलेलं नाही आहेस ना. मला पटकन ऑफिसला जायचं आहे, उशीर होतोय आणि त्यात माझी गाडी बंद पडली आहे. यश समजावतो की नाही दादा. तितक्यात यमुना म्हणते की दादा, उंदीर, अरे उंदरांचं काम असेल हे नक्कीच. मा तुला आठवतंय का, परवा दिवशी नाही का त्या गोखले काकूंच्या बंगल्यात पण सेम प्रॉब्लेम झाला होता. त्या उंदराने नुसता हैदोष मांडला होता. दादा नक्कीच उंदरांचं काम असेल हे. आहे ना, 2 उंदरांचं काम आहे. तेव्हा मा आता कावेरीला सांगतात की कावेरी, उदयला गाडी दुरुस्त करण्यासाठी पटकन पैसे दे. आता कावेरी मांचं आज्ञांचं पालन करते. पटकन ती पैसे घेऊन येते. उदयला शांतपणे विचारते ती की उदय भाऊजी, तुम्हाला गाडीसाठी किती पैसे लागतील. याचा तर माझच दाखवतो हा. तिच्यावरती मोठ्याने खेक असतो की मला काय माहिती आहे. अगं इंजिनचं काम निघालं तर साधारण 20,000 रुपये तर लागतीलच की. आता मात्र कावेरी हादरूनच जाते. आणि यमुना अमृता दोघीही पटकन आपापल्या मनात आनंद साजरा करतात, एकमेकींकडे पाहतात. धक्क्याने कावेरी विचारते की काय, 20,000 रुपये. यश मांना विचारतो की मा, गाडीच्या खर्चाचं पण आपण आपल्या घर खर्चातूनच बघतो का.
कावेरी विचारते की हो ना मा, कारण आता भाजीपाल्यासाठी 1,500 रुपये खर्च झालेत, अजून आठवडा तरी निघायचा आहे. झालं. आता मानचा संतापच होतो, कारण त्यांना वाटतं की कावेरी उगाचच तक्रारी करते. पण मा, अहो परिस्थिती समजून घेण्याची वेळ आहे. त्या ठिकाणी जरी तुम्ही असता तरी तुमचीही तीच अवस्था झाली असती की नाही? पण नाही, जिथे तिथे फक्त मानना कावेरीची उणीधुणीच काढायची आहेत. त्या लगेचच म्हणतात की कावेरी, गाडी आपल्या घरची आहे की नाही? मग आता त्याचं खर्चसुद्धा आपल्या घर खर्चातूनच भागवावा लागेल. हे बघ कावेरी, मी आधीच तुला सांगितलं होतं की नाही हे सगळं? आता त्यांच्या पाठोपाठ नको तिथे चोंबडेपणा करतेच यमुना. हो, सांगितलं होतं की. तिच्या मागे लगेच अमृता. हां, आणि गाडी पण आपल्या घरचीच आहे की. मुद्दामच मा, कावेरीचं खच्चीकरण करायला बघतात. कावेरी, अगं तुला जमणारच नाहीये. व्यवसाय आणि घर दोन्हीही सांभाळणं तुझं काम नाहीये. यमुना अमृतासुद्धा तेच करतात. कावेरीला पुन्हा पुन्हा तिच्या मनावरती आघात करण्याचा प्रयत्न करतात की हो कावेरी, तुला जमणारच नाहीये. माणसंही पुन्हा तेच, ए रे माझ्या मागड्या. कावेरी, सतत जर असं होत राहिलं ना, तर मग तू तर अख्खं घरच विकून टाकशील. मग काय, माने मारलेला टोमणा यमुना अमृताच्या हसण्याचं कारणच ठरतं. यश तर इतका वैतागतो ना आता. मा सांगतात की कावेरी, त्यामुळे तू स्वतः हार मान्य कर की मला जमणारच नाहीये. यमुनाला विचारते की अगं एवढं त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं आहे तरी काय? यमुना, तू तिच्या जागी असतीस ना, मग कळलं असतं तुला. आता कावेरीला खरं तर स्वतःची काळजी नसतेच, पण मनातच ती विद्यासाठी विचार करते की जर मी हार मानली तर मग विद्या वहिनींचं काय? आणि नेमकी विद्याच तिथे येते. विद्या खरं तर छानशी अशी पर्स बनवून घेऊन आलेली असते. आता सर्वजण चिडीचूप गंभीर वातावरण पाहून विद्यालाही थोडीशी खुणखुणी लागते. तात्पुरतं विषय मिटवण्यासाठी कावेरी उदयला सांगते की तुम्ही आजचा दिवस यशची गाडी घेऊन जाता का? उदय पुन्हा खेकसतो, आणि माझ्या गाडीचं काय? कावेरी उदयला शब्द देते की तुम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत तुमची गाडी रिपेअर झालेली असेल. आता सर्वजण अचंबित होतात, आणि यमुना अमृताला प्रश्न सतावतो की नक्की कावेरीच्या मनात चाललंय तरी काय? पण ती कावेरी आहे, पंगा घेणं सोपं नाहीये. पुन्हाही तुमच्यावरती भरचड ठरणारच आहे. थोड्या वेळानेच यश कावेरी दोघेही उदयच्या गाडीजवळ येतात. यश बोनट ओपन करतो आणि मग कावेरीला तो सांगतो की गो हेड. काय झालं? काही डाऊट आहे का? तेव्हा कावेरी म्हणते की खरं तर स्वतःवरच डाऊट आहे. यश विचारतो की अहो पण मगाशीच तुम्ही मला म्हणालात ना की तुम्ही हे काम आधीही केलंय. कावेरी सांगते की पण यश, गावामध्ये मी जेव्हा गाडी रिपेअर केली होती ना, ती गाडी तर छोटी होती. यशला हसू येतं. कावेरी, अहो गाडी छोटी मोठी असं काही नसतं. गाडी ही गाडी असते, आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की जमेल. यश तिला तिचा आत्मविश्वास परत देतो. पण तोचपर्यंत इकडे साड्यांची ऑर्डर घेण्यासाठी त्या ताई आलेले असतात, ज्यांनी कावेरीला फोन केला होता. आणि त्यांना पाहता क्षणी यमुना अमृता तर त्यांच्याजवळ येतात. तेव्हा त्या जेव्हा साड्यांबद्दल चौकशी करतात की मी ऑर्डर केल्या होत्या काही साड्या, आणि त्याचे पैसेसुद्धा मी आधीच ट्रान्सफर केलेले आहेत. तेव्हा दोघींनाही धक्का बसतो, आणि मुद्दामच दोघी त्या ताईंना तेथून जायला सांगतात. अमृता सांगते की बिझनेस तर केव्हाच बंद पडलाय. त्या विचारतात की पण कसं काय? अहो कालच तर जावाजावानी मिळून बिझनेस चालू केला होता ना. यमुना सांगते की हो केला होता, पण काय आहे, तिकडच्या कामांमुळे घरची कामं आमची राहिली ना, त्यामुळे बिझनेस बंद केला आहे. पण इतक्यातच अमृता मागे वळून बघते, आणि विद्या साड्या घेऊन येतच असते. त्या ताईंची ऑर्डर द्यायची आहे ना, बहुतेक त्यांनी आधी फोन करून चौकशी केली असावी. मग यमुना अमृताला इशारा करते. अमृता विद्याला हँडल करायला जाते, आणि इकडे यमुना त्या ताईंना सांगते की अहो तुम्हाला सांगितलं ना की बिझनेस बंद केला आहे, तुम्ही जा इथून. मुद्दामच तिकडे अमृता विद्याचं खच्चीकरण करते, जाऊन तिच्यावरती आररावीच करते. तिला आदेश काय द्यायला लागते की घरातली अजून कामही पूर्ण झालेली नाही आहेत. विद्या विचारते की काय? अमृता सांगते, घरातली कामं तर तुला करायची नाही आहेत. आधीच तुझा नवरा रिकामटेकडा झालाय, त्यात तूही घरातली कामं करत नाही आहेस. उगाचच आमच्यावरती बोज बनून फुकट खाऊपणा का करताय? आता विद्या तिला सांगते की अमृता तोंड बंद ठेव. अमृता उलट तिलाच सांगते की तोंड तर तुम्ही बंद ठेवा, आणि तुमचा हा बिझनेससुद्धा. तुम्हाला माहिती आहे ना, मावशीला हे सगळं अजिबात आवडत नाही.
तरीसुद्धा का करताय? हे असलं बिझनेस वगैरे करत बसण्यापेक्षा ना, जाऊन स्वतःच्या रूममध्ये काहीतरी कामं कर. विद्याही तिला सडेतोड उत्तर देते की मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगायची गरज नाहीये. आणि तसंही मी उगाचच तुझ्या तोंडी लागते. त्यापेक्षा ना मी माझ्या रूममध्ये जाऊनच माझं काम करते. अगं अमृताला तेच तर हवं होतं विद्यालाच तिने मूर्खात काढलेलं असतं. इकडे गाडी रिपेअर करताना कावेरी यशला पाना मागते. यश पानाच्या ऐवजी स्क्रूड्रायव्हरच देतो. तेव्हा कावेरी विचारते की लूज आहे? नाही म्हणजे तुमच्या डोक्यातले स्क्रू लूज आहेत का? हा स्क्रूड्रायव्हर आहे. आणि त्यानंतर ती पाना स्वतःच घेते. आता यश स्वतःच्या डोक्यात टपली मारतो. कावेरी गाडी रिपेअर करत असताना तिचे केस मध्ये मध्ये येतात. तेव्हा चेहऱ्यावरचे केस बाजूला सारताना चुकून तिच्या हाताचं काळं हे तिच्या गालाला लागतं. तिला पाहता क्षणी यशला हसू अनावर होतं. तेव्हा कावेरी विचारते की हसायला काय झालं तुम्हाला? यश तिला सांगतो की इकडे या आणि एकदा मिररमध्ये बघा बरं. कावेरी जेव्हा स्वतःचा चेहरा आरशात बघते तेव्हा तिला कळतं की यश का हसतोय. यश कावेरीवरती हसत म्हणतो की किती फनी दिसताय ना तुम्ही. कावेरी सांगते की हो ना, पण मग मला सांगा की हेच तुमच्या चेहऱ्याला लागले तर तुम्ही कसे दिसाल? यश म्हणतो की मला काय माहिती. कावेरी आता त्याच्या तोंडाला काळं लावणार. यश पळतच सुटतो. आता यांचं बघा काय चालू आहे. काम राहिलं बाजूला, हे दोघेच मस्ती करत बसतात. कावेरीचा यशला पकडण्याच्या नादात पाय सटकतो, पण वेळेच यश तिला सावरतो. थोडा वेळ दोघांचीही नजरानजर होते. तेव्हा कावेरी आपला हात यशच्या गळ्याभोवती टाकते. यश डोळ्यानेच खुणावतो. तिच्या गालाला लागलेलं काळं मुद्दामच ती यशच्या गालालाही लावते. इकडे यमुना मात्र त्या बाईला तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? अहो तो बिझनेस कालच बंद पडलाय. यमुना तिच्याशी खोटं बोलते की अहो जिने बिझनेस चालू केला होता ना ती कावेरी, तिला सुद्धा आम्ही घराबाहेर काढले. ती इथे नाही राहत. आणि हे बघा तुम्ही ॲडव्हान्सचे पैसे जे दिले होते ना तेही तुम्हाला नाही परत मिळणार. आता ती बाई तिथेच मोठा मोठा कांगावा करते. इतक्या त्याची अमृतासुद्धा येते आणि तीही तिच्यावरती वचकतेच. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का हो? तुम्हाला ना साड्या मिळणार आहेत ना पैसे. ती बाई विचारते की असं कसं काय नाही मिळणार? मी जात नसते इथून. एकतर मला साड्या तरी द्या, नाहीतर मग माझे पैसे तरी द्या. आता तीच बाई हट्टाला पेटते. यमुना तिला सांगते की उगाचच आरडाओरडा करू नका. आमच्यात लहान बाळ झोपले तरी ती बाई काही ऐकत नाही. अमृता सांगते आम्हाला आमच्या घरात उगाचच तमाशा नको आहे. आता ती बाई अशी ऐकत नाही म्हटल्यानंतर अमृता तिला पोलिसांमध्ये देण्याची धमकी देते. ती बाई आता गुपचूप तेथून निघून जाते. या दोघेही एकमेकींना टाळी देत फिदी हसतात. यांचा प्लॅन फत्ते झाला ना. इकडे आता यश कावेरीसमोर मोठा खुलासा होतो की ती वायर उंदराने कुरतडलेली नाहीये तर कोणीतरी कट केले. आणि शेवटी त्यांची संशयाची सुई कुठे येते? ती अमृता आणि यमुनाजवळ. यश रागाच्या भरात त्या दोघींनाही चाप विचारणार असतोच, पण कावेरी समजावते की यश आपल्याला इतका वेळ नाही आहे आणि त्यांच्यासोबत वाद घालत बसण्यापेक्षा ना आपल्याला इतरही कामं आहेत. इकडे कावेरीने चिकट केलेली वायर असते ना ती चिकट टेपने तर चिटकवलेली असतेच. आता त्या दोघांनाही थोडंसं टेन्शन येतं की ती गाडी रिपेअर तर केली आहे पण चालू होईल की नाही याची खात्री नसते. पण यश पुन्हा पुन्हा कावेरीचा आत्मविश्वास जागवतो की तुम्ही सगळं काम पत्ते केले की नाही, मग ही गाडी सुरू होणार. आता कावेरी स्वतःच गाडी स्टार्ट करायला जाते. ज्या क्षणी ती गाडीमध्ये येऊन बसते त्या क्षणी हात जोडून देवाकडे आधी तर प्रार्थना करते की तिच्या कामाला यश मिळू देत. आणि मग काय, जेव्हा ती चावी फिरवते तर गाडी खरोखर चालू होते. आता मात्र यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो इतका उत्साही असतो. कावेरी जेव्हा गाडीच्या खाली उतरून त्याच्याजवळ जाते तर तो तिला उचलतो, गिरक्या घ्यायला लागतो, आनंदाने नाचतो, बागडतो. काय करतोय त्याचं त्यालाच कळत नसतं. कावेरी विचारते की यश अहो काय झालंय तुम्हाला? यश म्हणतो की गाडीमध्ये झालेला असू देत कोणताही बिघाड, आमच्या कावेरीकडे आहे सर्वांचा जुगाड. आणि आनंदाने तो कावेरीचं कौतुक करतो की वा कावेरी तुम्ही ग्रेट आहात, खरंच खूप ग्रेट आहात. कावेरी सांगते की हो मी ग्रेट तर आहेच, पण माझा नवरा ग्रेट आहे. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात, कारण कावेरीने 20-25 हजार तर सहज वाचवलेले असतात. म्हटलं होतं की नाही, यमुना आणि अमृता दोघींनी कितीही कुरापत्या करू देत, शेवटी कावेरी त्यांना वरचढ ठरलीच म्हणायचं. गाडी रिपेअर करून यश कावेरी एकमेकांशी गप्पा मारत घरात यायला निघालेलेच असतात. पण तेवढ्यातच समोरून त्या ताई येतात ज्यांनी ऑर्डर दिलेली असते. जेव्हा यशच्या तोंडून कावेरी नाव बाहेर पडतं
तेव्हाच तिला कळून चुकतं की हीच ती कावेरी. त्या आता तिच्यावरती रागावतात की अहो तुम्ही कावेरी ना, खोटेपणाची काहीतरी लिमिट असते. ॲडव्हान्समध्ये पैसे घेता आणि फसवता का लोकांना? मी ना तुमची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटच करणार आहे. आता त्यात जाणार. कावेरी त्यांना थांबवते आणि समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्या ताई ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. हे बघा, आता तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना, ते पोलीस स्टेशनमध्ये येऊनच सांगा. कावेरी हात जोडून त्या ताईंची माफी मागते आणि त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज ऐकून घ्या माझं. खरं तर मीच तुम्हाला फोन करून बोलवलं आणि मलाच यायला 10 मिनिटं उशीर झाला. मी तुम्हाला तुमच्या साड्या देते. तेव्हा त्या ताई खुलासा करतात की अहो पण तुमचा तर बिझनेस बंद पडलाय ना? कावेरी धक्क्याने विचारते की काय? बिझनेस बंद पडलाय? कोणी सांगितलं तुम्हाला हे? यशही विचारतो. तेव्हा त्या ताई त्यांच्यावरतीच वचकतात. याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही आहे. तुमच्या घरच्यांनीच मला सांगितलं होतं. यश विचारतो की अहो पण कोण होते ते? तेव्हा त्या सांगतात की अहो मग तुम्ही जाऊन बघा. कावेरी यशला समजावते की हे सगळं जाऊ द्यात. मी आणि माझ्या जावेने मिळूनच हा बिझनेस चालू केला आहे. तेव्हा त्या ताई म्हणतात की अहो माझ्या सासूने मला 15,000 रुपये दिलते साड्यांसाठी. अहो जर ते बुडणार असतील तर माणसाला राग येणारच ना? तेव्हा यश म्हणतो की हो तुमचं रागावणं साहजिक आहे. पण प्रत्येक बाईमध्ये ना काहीतरी टॅलेंट असतं. पण ते दाखवण्यासाठी घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही. तसंच काहीसं विद्या वहिनी आणि कावेरीच्या बाबतीत घडतंय. त्या दोघेही या गोष्टीच्या अगेन्स्ट लढतायत आणि हे सगळं करत असताना ना त्यांना घरच्यांना कोणालाच दुखवायचं नाही आहे. तेव्हा कावेरी आपल्या मनातले व्यथाही त्या ताईंना सांगते की एक बाई लग्न झाल्यानंतर तिच्या इच्छा, अपेक्षा, तिच्यातलं टॅलेंट पूर्णपणे मारून टाकते. संसाराला लागल्यानंतर तिची स्वप्न पुसून टाकते आणि स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळखसुद्धा ती पुसून टाकते. ती बाई फक्त उरते एका घराची सून, आई. मी आणि माझी जाऊसुद्धा अगदी तसंच आहे. आम्हा दोघींनासुद्धा हे दाखवून द्यायचं आहे की एक बाई घर आणि बिझनेस दोन्हीही सांभाळू शकते. कावेरी हात जोडून त्या ताईंना विनंती करते की हे बघा, प्लीज तुम्ही ही ऑर्डर कॅन्सल करू नका. कारण आम्हाला तुमच्या मदतीमुळेच मोटिवेशन मिळेल. एक बाईची शत्रू असते ही गोष्टच आपण आज खोडून काढूयात. कावेरीची व्यथा, तिची करुण कहाणी ऐकूनच त्या ताईंनासुद्धा पाजर फुटतोच. त्यासुद्धा आपली व्यथा स्वतः मांडतात की हो मी आहे तुमच्यासोबत. मलासुद्धा कुकिंग क्लास ओपन करायचं होतं, पण घरच्यांचा सपोर्ट मला मिळालाच नाही. मीही तुमची अवस्था समजून घेऊ शकते. थोड्या वेळाने यश कावेरी त्या ताईंना घेऊन आत घरात येतात. पाहते तर कावेरी आश्चर्यचकितच होते. विद्याताई, अहो तुम्ही तर यांच्याच साड्या पॅक करतायत, पण तुम्हाला कसं कळलं की मी यांना घेऊनच येते? तेव्हा विद्या थट्टा करत म्हणते की का माझ्या बिझनेस पार्टनरवरती पूर्ण विश्वास आहे आणि मगाशी बाहेर जे झालं ते मला माहिती आहे. माझी बिझनेस पार्टनर तितकी आहेच हुशार. आता कौतुक ऐकून कावेरीला आणखीनच हुरूप येतो. विद्या सांगते की कावेरी वहिनी, जेव्हा ती खुणावते दोघी एकत्र, त्या ताईंना सांगतात की आमच्या पहिल्या कस्टमरसाठी आमच्याकडून हे छोटंसं गिफ्ट. तेव्हा त्या साईसुद्धा यांच्या बिझनेसला भरभरून शुभेच्छा देतात. विद्या त्यांना एक रिक्वेस्ट करते की तुम्ही या साड्या जिथे जिथे नेसून जाल ना, प्लीज तिथल्या बायकांना सांगा की या साड्या तुम्ही कुठून घेतल्यात. म्हणजे काय आपोआपच मार्केटिंग होईल. इतक्यात माच येतात. आता त्या ताई विचारतात की बरं मी ॲडव्हान्स आधीच दिला होता, आता त्याचे उरलेले पैसे ते कोणाकडे द्यायचे? तेव्हा विद्या मुद्दामच कावेरीला पुढे ढकलते. ती सांगते की कावेरी वहिनी, हा मान तुमचा आहे, कारण तुमच्यामुळेच हे सगळं घडतंय ना. तेव्हा त्या ताई कावेरीच्या हाती पैसे सोपवतात. कावेरी आणि विद्या दोघींच्याही डोळ्यात एक वेगळाच आनंद, एक वेगळंच समाधान असतं. ते समाधान जिंकल्याचं, करून दाखवल्याचं असतं. आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की घरातल्या सर्वांना एकत्र करतात आणि कावेरीला एक गोष्ट बजावतात की हे बघ कावेरी, उद्या संकष्टी आहे, त्यामुळे घरातल्या सर्वांचाच उपवास असेल आणि हो, जोपर्यंत संकष्टी संपत नाही, गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत आपल्या कोणाचाच उपवास सुटत नाही. आणि त्या दिवशी आपण विघ्नहर्त्याचीच पूजा करतो ना कावेरी. मुद्दामच कावेरीला अडचणीत आणण्याचा ते प्रयत्न करतात. त्या सांगतात की हे बघ, उद्या जर का तुझ्यामुळे जर कोणतं विघ्न आलं ना कावेरी, एवढं लक्षात ठेव,
उद्याच्या उद्या तुझे 7 दिवस संपले. आता तर यशसुद्धा हजरतो. मा किती बायस्ड वागतात ना. प्रत्येक वेळी अमृताच्या बाजूने निर्णय. तिच्या चुकांवर पांघरून घालायचं आणि दरवेळेस कावेरीला बुचकाळ्यात टाकायचं. मांना फक्त तेवढंच जमतं. कुठून तरी कावेरीला अडकवायचं, तिच्या चुका काढायच्या आणि तिचं खच्चीकरण करायचं. पण बघूयात आता मावर सुद्धा कावेरी मात कशी करते ते.